उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच कधीमध्ये कोसळणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तलाव पूर्णपणे आटले असून नागरिकांना पाण्यासाठी हाहाकार माजल्याची स्थिती निर्माण झाली आहे. होय, पैलुंगल तालुक्यातील चिक्कबागेवाडी गावातील तलाव आटल्यामुळे नागरिक आणि जनावरांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. जिल्ह्यात 134 तलावांवर अतिक्रमण झाल्याचं उघड झालं असून अजूनही 87 तलावांवरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे. 50 पेक्षा अधिक तलाव काही शेतकऱ्यांनी बेकायदेशीररित्या ताब्यात घेतल्यामुळे अतिक्रमण हटवणे प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत आहे. जिल्ह्यात 134 तलावांवर अतिक्रमण झाल्याचे उघड झाले असून अजूनही 87 तलावांवरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे. 50 पेक्षा अधिक तलाव काही शेतकऱ्यांनी बेकायदेशीररित्या ताब्यात घेतल्यामुळे अतिक्रमण हटवणे प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने मनरेगा योजनेअंतर्गत तलाव संवर्धनाची कामे हाती घेतली असून तलावांच्या भोवती बांध बंदिस्ती, तटबंदी आणि विकास कामे केली जात आहेत. तसेच लँड बीट ॲपच्या माध्यमातून तलावांच्या संरक्षणासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती वेगळंच चित्र दाखवत आहे. अनेक ठिकाणी तलावांमध्ये पाण्याचा साठाच नसून ते पूर्णपणे कोरडे पडलेत. त्यामुळे नागरिक आणि जनावरांसाठी पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. विशेषतः चिक्कबागेवाडी परिसरातील 2 प्रमुख तलाव पूर्णपणे रिकामे होऊन कोरड्या जमिनीसारखे दिसत आहेत. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. अमरकॉन कलेक्शन में आओ, नई वैरायटी यहाँ पाओ, सबके लिए कपड़े हैं खास, अमरकॉन में खुशियाँ हैं पास, अमरकॉन. अमरकॉन कलेक्शन, खड़े बाजार, बेलगाम.